नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12वीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वीचे टॉपिक पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट यामध्ये आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन आणि त्याचे काही फॅक्टर प्रॉपर्टीज असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम आणि इयत्ता 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तुम्ही जर बाहेरगावचे विद्यार्थी असाल तर याच ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे। तर तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचे असेल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच प्रवेश तुमचा निश्चित करा। तर सुरू करूया आपण आज पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। यामध्ये आपण गेल्या लेक्चरला पाहिलं होतं की मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट। तर यामध्ये आपण पाहिलं होतं की पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याचबरोबर ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। आणि आज आपल्याला पाहायचं आहे पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल। तर त्यामध्ये कोणकोणते ट्रेंड्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। 3 ट्रेंड्स आपण पाहणार आहोत, त्यामध्ये व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज अँड लास्ट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। तर आज आपण पाहणार आहोत फक्त व्हॅलन्सी अँड ॲटॉमिक साईज। तर यामध्ये पाहणार आहोत पिरियोडिक ट्रेंड्स यामध्ये पाहणार आहोत व्हॅलन्सी अँड ॲटॉमिक साईज। तर पॉईंट घ्या, व्हॅलन्सी पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आपण पाहणार आहोत। तर पहा त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते। व्हेन द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इन द पिरियड ऑर ग्रुप्स ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कंपेअर्ड, सर्टन रेग्युलॅरिटीज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन। आपण जर पिरियड किंवा ग्रुपमध्ये जर पाहिलं तर त्यामधली काही एलिमेंट घेतली तर त्यामध्ये आपल्याला काय व्हेरिएशन, एक ठराविक क्रमानं त्यामध्ये वेगवेगळेपणा आपल्याला दिसून येतो आणि त्यालाच आपण पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हणतो। काय सांगितलेले, व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द पिरियड्स ऑर ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कंपेअर्ड, सर्टन रेग्युलॅरिटीज इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन, इट इज कॉल्ड पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक table. In this standard we are going to consider periodic trends in only 3 properties of elements, namely valency, atomic size and metallic non-metallic character. तर यामध्ये आपल्याला 3च प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत एलिमेंटच्या। कोणकोणत्या, व्हॅलन्सी असेल, ॲटॉमिक साईज आणि लास्ट मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। तर त्यामध्ये आपण पहिली पाहूया एलिमेंटची प्रॉपर्टी व्हॅलन्सी। आपण गेल्या वर्षी पाहिले होते व्हॅलन्सी म्हणजे काय, तर त्या ॲटम असेल, एलिमेंट असेल, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणत होतो। तर पाहूया यामध्ये व्हॅलन्सीचे डेफिनेशन काय दिलेले। व्हॅलन्सी, यू हॅव लर्न्ड in the previous standard that the valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom, that is the valence electron. जर आपण पाहिलं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल, व्हॅलन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन outermost cell of atom that is, त्यालाच काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। त्यालाच काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल ऑफ ॲटम, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, यालाच आपण व्हॅलन्सी असं म्हणतो। हे आपण गेल्या वर्षी पाहिलेले, त्यावरून काय तुम्हाला क्वेश्चन दिलेले ते पहा। पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्सी। तर व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं 2 8 8 18 18
32 असं आपण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. आणि व्हॅलन्सी म्हणजे काय, तर आउटर मोस्ट सेल किंवा ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. तर ते रिलेशन तुम्हाला तिथे नोट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन, द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two atom and deduce their valency from the same. तर बेरिलियमचा आपल्याला किती दिलेला आहे ॲटॉमिक नंबर, बेरिलियम ॲटॉमिक नंबर इज 4 and then electronic configuration of barium is 2 and next element is given oxygen atomic number is 8 and electronic configuration of oxygen is 2 6 2 plus 6 8 and 2 plus 2 4. बेरियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, बेरिलियममध्ये 2 आणि ऑक्सिजनमध्ये 6. तर असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बेरिलियम आणि ऑक्सिजनचं पाहता येईल. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. तर आपल्याला पेज नंबर 25 यावरती आपल्याला टेबल दिलेला आहे. तो कशावरती घेतलेला आहे, कशावरून घेतलेला आहे, तो मॉडर्न पिरियड टेबलवरून. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचे पहा, राईट इन इट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 20 एलिमेंट बिलो द सिम्बॉल अँड राईट द व्हॅलन्सी ॲज शोन इन द सेपरेट बॉक्स. आपल्याला त्या टेबलमध्ये पहिले 20 एलिमेंट लिहायचे आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, त्याचं ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्सी काय आहे ते लिहायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल पोटॅशियम असेल, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19 हा पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल आपल्याला 2881. तर पहा पोटॅशियम हा पोटॅशियम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. तर या ॲटॉमिक नंबर 19 दिलेला आहे. आणि जेवढा ॲटॉमिक नंबर असेल तेवढेच काय असणार, त्या ॲटममध्ये त्या एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा 2881, 2 + 8 10, 10 + 8 18 and 18 + 1 19 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम. इन दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लास्ट इलेक्ट्रॉन हा 1 आहे, यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन किती आहे, 1 आहे. तर याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1. तर लिहा व्हॅलन्सी ऑफ पोटॅशियम इज तर व्हॅलन्सी ऑफ पोटॅशियम इज 1. व्हॅलन्सी ऑफ पोटॅशियम इज 1. तर असं आपल्याला त्या टेबलमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला पहिले 20 एलिमेंट जे आहेत त्याचं या प्रकारे लिहायचं आहे, पोटॅशियम ॲटॉमिक नंबर, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी त्या एलिमेंटची किती आहे ते त्या टेबलमध्ये तुम्हाला इंडिकेट करायचं आहे. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. तर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना त्यामध्ये व्हॅलन्सीवरती काय परिणाम होतो किंवा त्यामध्ये काय चेंजेस दिसतात का ते पाहायचं आहे. एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स टू पिरियड सेकंड अँड पिरियड 3, पिरियड सेकंड अँड पिरियड थर्ड. यावरून आपल्याला त्यामध्ये काय व्हॅरिएशन दिसते का ते पाहायचं आहे. पिरियड सेकंड नंबर ऑफ पिरियड्स किती आहेत 7 अँड ग्रुप्स 18. तर यावरून आपल्याला पिरियड सेकंड आणि थर्ड याचा संदर्भ घ्यायचा आहे, त्यावरून आपल्याला त्यामध्ये व्हॅरिएशन आहे का नाही ते पाहायचं आहे. आणि 5वा क्वेश्चन दिला आहे 5th नंबर. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स टू द ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18. तर आपल्याला 2 लास्टचे क्वेश्चन जे दिलेले आहेत पिरियड आणि ग्रुप्सवरती दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला व्हॅलन्सीमध्ये काय व्हॅरिएशन दिसत आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर ते तुम्ही पाहू शकता आणि तो टेबल कंप्लीट करू शकता. तर नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला महत्त्वाचं आहे ॲटॉमिक साईज. तर ॲटॉमिक साईज विषयी आपण इयत्ता 9वीमध्ये पण डिस्कस केलं होतं. ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर हे आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं. तर आज आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये ॲटॉमिक साईज कशाला म्हणतात. तर नेक्स्ट पॉईंट टाका ॲटॉमिक साईज.
यामध्ये बी आपल्याला पाहायचा आहे ॲटमिक साईज और व्हॉल्यूम. यामध्ये अगोदर एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्यायचं आहे. एक सर्कल काढायचं आहे. त्या सर्कलमध्ये काय असणार आहे, सेंटर ऑफ सर्कल. यामध्ये सेंटर असणार आहे. तर या सेंटरला आपण न्यूक्लियस म्हणूया. असं ॲटमिक साईज और व्हॉल्यूम यामध्ये एक तुम्ही सर्कल ड्रॉ करायचं आणि त्यामध्ये एक काय असणार आहे, सेंटर ऑफ सर्कल. त्यालाच आपण न्यूक्लियस म्हणूया. या सेंटरला काय म्हणायचं, न्यूक्लियस. आणि जे सर्कल ड्रॉ केलेलं आहे याला आपण म्हणूया ऑर्बिट. हे काय असणार आहे, ऑर्बिट. आणि या ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन. याच्यावरती काय असतात, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. तर इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह. न्यूक्लियस सेंटरला आणि त्याच्या बाजूने काय असतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. न्यूक्लियसच्या साईडनं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. तर पाहूया ॲटमिक साईजमध्ये काय दिलेलं आहे ते. यू हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट साईज ऑर व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. द साईज ऑफ एन ॲटम इज द इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. तर आपल्याला एखाद्या ॲटमची जी साईज आहे ते आपल्याला कशावरून इंडिकेट करता येते, ही जी रेडियस आहे याला आपण आर म्हणूया. सेंटर आणि ऑर्बिट यांचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियस म्हणूया. द साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड आउटरमोस्ट सेल. तर हा जर ॲटम पाहिला तर हा न्यूक्लियस आहे आणि हे त्याची आउटरमोस्ट सेल. आणि या दोन्हींमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ॲटॉमिक रेडियस. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस, द डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट सेल अँड न्यूक्लियस इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर. PM पिकोमीटर म्हणजे काय, PM विच इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षा काय आहे, हे पिकोमीटर जे युनिट आहे ते कसं आहे, लहान आहे. नॅनोमीटर NM यापेक्षा पिकोमीटर एक युनिट कसं आहे, लहान आहे. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 1 PM इज इक्वल टू 10⁻12 मीटर. हे आपल्याला यामध्ये पाहता येईल. हे महत्त्वाचं युनिट आहे ॲटॉमिक साईजमध्ये. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस हे दिलेले आहेत. तर आपण पाहूया त्यामध्ये कोणते एलिमेंट दिलेले आहे आणि त्याचे ॲटॉमिक रेडियस काय आहे ते. एलिमेंट आणि ॲटॉमिक रेडियस दिलेली पिकोमीटरमध्ये. तर आपल्याला काही एलिमेंट दिलेले आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस दिलेली कशात दिलेली, ती पिकोमीटर. पिकोमीटर दिलेली. तर एलिमेंट पहा, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस आहे 66. देन ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे पिकोमीटरमध्ये 66. नंतर बोरॉन दिलेला आहे. बोरॉनची ॲटॉमिक रेडियस आहे 88. देन नेक्स्ट दिलेला आहे कार्बन. कार्बनची ॲटॉमिक रेडियस आहे 77. देन नेक्स्ट नायट्रोजनची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे 74. आणि देन नेक्स्ट बेरिलियम दिलेला आहे. बेरिलियमची ॲटॉमिक रेडियस किती आहे, 111. आणि लास्ट आपल्याला दिलेला आहे लिथियम. या लिथियमची ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे 152. ॲटॉमिक रेडियस किती दिलेले, 152. असा तुम्हाला टेबल पाहायला भेटेल पेज नंबर 25 वरती. 25 वरती तुम्हाला असा टेबल भेटेल एलिमेंट्स आणि ॲटॉमिक रेडियस इन पिकोमीटर. ऑक्सिजनची ॲटॉमिक रेडियस आहे 66.
बोरॉनची ॲटॉमिक रेडियस आहे 88, देन कार्बन 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111 अँड लिथियम लास्ट 152 ॲटॉमिक रेडियस. असा टेबल दिलेला आहे. तर पाहूया पुढे काय म्हटलेलं आहे. We will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within period. तर आपल्याला पाहायचं आहे ज्यावेळेस पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईटमध्ये जाताना आपल्याला काय होतं आहे ॲटॉमिक रेडियस लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. तर यामध्ये ॲटॉमिक रेडियस जी आहे ती काय होते डिक्रीज होते. परत एकदा ऐका, ज्यावेळेस तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल पाहता त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पिरियड्समध्ये जर पाहिलं लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होत जाते. कारण का त्याचा आन्सर आपल्याला पाहायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबलमध्ये जाता त्यावेळेस काय होतं त्यामध्ये एक एक सेल काय होते ॲड होत जाते. ज्यावेळेस तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहताना लेफ्ट टू राईट जात असताना त्यामध्ये काय होते एक सेल ॲड होत जाते आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लियसवरचा तो काय होतं इन्क्रीज होत जातो. तर पाहूया इन मॉडर्न पिरियडिक टेबल यामध्ये जर पाहिलं आपण लेफ्ट टू राईट जाताना काय होते ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. कारण का तर ते पाहूया. सपोज हा ॲटम आहे और एलिमेंट यामध्ये काय न्यूक्लियस आणि या न्यूक्लियसवरती काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज. देन या ऑर्बिटमध्ये काय असतात इलेक्ट्रॉन, या इलेक्ट्रॉनवरती काय असतो निगेटिव्ह चार्ज आणि या दोन्हीमधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो रेडियस. या दोन्हीमधल्या डिस्टन्सला आपण रेडियस म्हणतो. तर पिरियडिक टेबलमध्ये आपण लेफ्ट टू राईट जात असताना पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक रेडियस काय होते ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. यामध्ये न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑर्बिटवरती जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असणारे त्या न्यूक्लियसच्या भोवती त्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार इलेक्ट्रॉनवरती आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवरती. ज्यावेळेस तुम्ही पिरियड टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जात असता त्यावेळेस काय होतं ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. काय होतं त्यावेळेस ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. त्याचबरोबर न्यूक्लिअर चार्ज दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस ऑल्सो इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर ज्यावेळेस इन्क्रीज होईल 1 by 1 त्याचबरोबर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लियसवरचा तो काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस या न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाणार आहे त्यावेळेस काय करणार हा जो इलेक्ट्रॉन आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन सपोज हा न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत. जर ह्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत गेला सपोज पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत गेले तर काय करणार आहे हा पॉझिटिव्ह चार्ज हे ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करणार स्वतःकडे पुल करणार. तो काय करणार स्वतःकडे पुल करणार म्हणजे तो स्वतःकडे खेचणार आणि याची साईज जे आहे ते काय होणार आहे कमी होणार आहे. परत एकदा ऐका, न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जाणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला की न्यूक्लियस काय करणार आहे जे ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असणार आहे ते स्वतःकडे काय करणार पुल करणार. आणि इलेक्ट्रॉन जर या न्यूक्लियसनं स्वतःकडे खेचले तर सपोज या डिस्टन्स आहे आणि जर पुल केले इलेक्ट्रॉन तर आपल्याला या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये डिस्टन्स कसं दिसेल कमी दिसेल ॲज कम्पेअर टू दिस न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. या दोन्हीमध्ये जर पाहिलं तर न्यूक्लियसने इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल केले खेचले आणि हे ऑर्बिट आणि न्यूक्लियस जे सेंटर आहे यामधलं डिस्टन्स काय होणार आहे कमी होणार आहे. या दोन्हींमधलं डिस्टन्स आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन जे ऑर्बिटमध्ये आहेत यामधलं डिस्टन्स काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस डिक्रीजेस देन ॲटॉमिक रेडियस ऑल्सो डिक्रीजेस. तर यावरून न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे
त्यावेळेस काय करणार आहे तो ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहेत, ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहेत तो स्वतःकडे काय करणार आहे, खेचणार आहे. आणि इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचले की ते या दोन्हीमधले डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. दॅट इज डिक्रीजेस डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट सेल अँड न्यूक्लियस, आणि त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. अँड देन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन यामधील डिस्टन्स जर डिक्रीज झालं, ऑल्सो डिक्रीजेस ॲटॉमिक रेडियस. The distance between nucleus and outermost cell, that is atomic radius, decreases and size of atom decreases. म्हणजेच काय, ज्यावेळेस न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधलं डिस्टन्स डिक्रीज होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस होणार आहे. बिकॉज ऑफ ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1 ॲट अ टाईम. त्याच वेळेस काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस, न्यूक्लियर चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस ॲज सेम ऑर्बिट. त्याच ऑर्बिटमध्ये काय होणार आहे, इथंच काय होणार आहे, न्यूक्लियसवरचा न्यूक्लियर चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. आणि हा न्यूक्लियस इलेक्ट्रॉन काय करणार, स्वतःकडे खेचणार आहे. आणि इलेक्ट्रॉन जर स्वतःकडे खेचले तर त्यामधलं डिस्टन्स कमी होणार आहे. आणि डिस्टन्स जर कमी होणार आहे तर त्यामधलं ॲटॉमिक रेडियस त्याचबरोबर काय होणार आहे, कमी होणार आहे. हेच या लेफ्ट टू राईट जाताना पिरियड्समध्ये काय ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होण्याचं कारण आहे. तर अशा प्रकारे आपण ॲटॉमिक साईज आणि मॉडर्न पिरियड टेबलचं व्हॅलन्सी पाहिलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हे पण पिरियडिक ट्रेंड्स आहे मॉडर्न पिरियड टेबलचा. आणि हॅलोजन ग्रुप जे आहे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. ते प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.